प्रत्येकाला घाई असते. आपलं काम आहे लोक सुरक्षितपणे घरी पोचले पाहिजेत, लोक सुरक्षितपणे कामाच्या ठिकाणी पोचले पाहिजेत. आणि अशा वेळी सुद्धा एखादा अपघात झाला तर आपण सुद्धा एका दूतासारखं त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आपल्या हातून झाला पाहिजे. त्यामुळे आजचं जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी करू नये त्या गोष्टीवर विशेष लक्ष द्या. अपोलो हॉस्पिटल यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये जीवनरक्षक प्रणाली ज्याला म्हणू शकू अशा रीतीनं ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. आणि आम्ही ॲटलिस्ट जवळपास 40च्या आसपास चांगले ट्रेनर तयार केलेले आहेत. पेशंटला कसं हँडल करावं हॉस्पिटलला आणेपर्यंत ह्या संदर्भात सखोल माहिती दिली आणि त्याबद्दलचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. मी नवी मुंबई पोलीस दलाच्या मार्फत अपोलो हॉस्पिटलचे आणि त्यांचे सर्व डॉक्टर्स, आम्हाला प्रशिक्षण देणारे सर्व सहभागी, त्यांचे कर्मचारी यांचे आभार मानतो. अपघाताच्या समयी आपण कुठली उपाययोजना करायला पाहिजे आणि काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं हे आम्हाला बेसिक नॉलेज इथं मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे की जर रस्त्यावरती अपघात झाला तर त्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने वाचवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आपण तर डॉक्टर नाही आहे, पण डॉक्टरांचं जे प्रथमोपचार जे आपण म्हणत असतो ते सुद्धा आपण जर केलं तर एखाद्याचं आयुष्य आपण नक्कीच वाचू शकतो. We tried to educate our police personnel, traffic people about the trauma management on the road at the site, where we trained them for triage at the time of the accident, how to transport the patient onto the ambulance, how to manage the neck and how to prevent bleeding and also give CPR on the road. I always believe the primary responders are the most important people because they can make the difference of reducing the injury as well as the ill health of so many patients who suffer because of road traffic accidents. Our effort is to train the local people so that the local the traffic police officers or local medical fraternity can spread that knowledge and prevent that one death which would be a significant impact to the family and society and as well as to the country.